नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आत्तापर्यंत जवळजवळ 16 डिसेंबरपासून याचे CTETचे जे आपले ऑनलाईन पेपर चालू झालेले आहेत. तर बरेचशा विद्यार्थ्यांना जे काही लँग्वेजचे असतं, लँग्वेज चूज करताना किंवा निवडताना बरेचसे प्रॉब्लेम येत असतात. तर जे काही प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही लँग्वेज जे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्या ॲडमिट कार्डवर तुम्ही जी लँग्वेज निवडलेली आहे तीच लँग्वेज तुम्ही निवडायची. त्यामुळं काय होतं की जे तुमचं ते काउंटिंग होतं ते त्याच लँग्वेजचं होणार. तर जर तुम्ही नेहमी लँग्वेज ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल लँग्वेजच्या आयकॉनवर तर त्यावेळेस ते तुम्ही जे तुमच्या ॲडमिट कार्डवर लँग्वेज आहे त्याच लँग्वेजचं सिलेक्शन करा. कारण त्यामध्ये कसं असतं की जर तुम्ही पहिली लँग्वेज जर निवडलेली असेल तर पहिली लँग्वेजमध्ये आता पहा तुम्ही मराठीचा हा जो पेपर आहे तर ह्याच्यामध्ये पहा तुम्ही जो पहिली लँग्वेज जर तुम्ही निवडली असेल तर भाषा 1 तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पहिला काय येत असतो उतारा येतो आणि उतार्यावर मग हे जवळजवळ 8 ते 9 प्रश्न येतात असतात आणि दुसरा आणि जो त्यानंतर दुसरी कविता येत असते आणि कवितेवर मग हे 7 किंवा 6 प्रश्न येत असतात. तसंच जर तुम्ही लँग्वेज सेकंड म्हणजे दुसरी लँग्वेज जर निवडलेली असेल म्हणजे समजा आता ही सेकंड लँग्वेज आहे पहा भाषा 2 मराठी जर निवडली असेल तर तिथं तुम्हाला 2 उतारे येणार. म्हणजे हा एक उतारा येतो आणि त्याच्यानंतर हा दुसरा एक उतारा येतो. म्हणजे इथं एक तर 8 प्रश्न येतात आणि इकडं 7 प्रश्न येतात. असे एकूण किती 15 प्रश्न येत असतात. तर उतार्यांवरचे अशा प्रकारचे हे प्रश्न येत असतात. आणि जर पहिली लँग्वेज जर तुम्ही निवडली असेल तर त्याच्यामध्ये काय येतं की कवितेवरचा एक उतारा येत असतो. मग त्या कवितेवरचा उतारा जो असतो त्याच्यावर थोडंसं आपल्याला कवितेमध्ये काय विचारलं गेलेलं आहे त्या अर्थांवर आधारित प्रश्न देखील विचारले जात असतात. मग त्यामुळं काय होतं की ते जे असतं ते थोडंसं अवघड जातं. त्यामुळे जी आपल्याला सोपी लँग्वेज वाटत असेल ती लँग्वेज नेहमी पहिली म्हणून निवडायची आणि मग दुसरी हे निवडायची. जी आपल्याला सोपी आहे ती पहिली लँग्वेज निवडायची आणि जी आपल्याला अवघड वाटते ती सेकंड लँग्वेज निवडत जायची. आता ते तुमच्या फॉर्मच्या वेळेस तुम्ही केलेलं असेल पण ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस तुम्ही एवढं तर लक्षात ठेवा की जी लँग्वेज तुम्ही ॲडमिट कार्डवर आहे तीच लँग्वेज तुम्ही तिथं चूज करा. नाहीतर मग ते तुम्हाला पण प्रॉब्लेम येतो. आणि यावेळेस जसं ऑनलाईन पेपर देत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सेक्शन वाईज असतात ते टायमिंगकडे लक्ष द्या. यावेळेस जे बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं की टायमिंग संपून जातो त्यांना कळत नाही. तर जो टायमर असतो त्याच्यावर लॅपटॉप कॉम्प्युटरवर आलेला तर टायमरकडे लक्ष द्या. ते टायमिंग काय आहे ते उलटं चालणार आहे. म्हणजे 100 जे काही आपलं 1.5 तासाचा जो टायमिंग आहे 150 तर तो त्याच्या उलटा चालत जाणार. तो त्यानुसार तुम्हाला ते तुमचे सेक्शन ॲडजस्ट करावे लागणार आहे. त्यानुसार तुम्ही 30-30 मिनिटाचा एक सेक्शनला कोणता किती टायमिंग झाला वर तुमचं ते संपणार आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तर आणि उतारा पण सॉल्व करताना ज्यावेळेस तिसरा पॉईंट म्हणजे की उतारा सॉल्व करत असताना जसं आपण पहिलं आपलं जे असे पेपर बेस ऑफलाईन जो असतो पेपर त्यावेळेस आपण मागे पुढं पेपर पाहून पहिला उतारा नाही न वाचता डायरेक्ट प्रश्न वाचून नंतर उतार्यामध्ये ते शोधू तसं करू शकतो. परंतु जे ऑनलाईन पेपर असतो ऑनलाईन पेपरमध्ये एकदा प्रथम उतारा पूर्ण वाचायचा आणि त्यानंतरच प्रश्नांकडे वळायचं म्हणजे ते तुम्हाला सोपं पडेल. तर आपण हा एक उतारा पाहूया. आणि अजून एक तिसरी चौथी टिप म्हणजे की तुम्ही आधी जी काही CTETच्या वेबसाईटवर ज्या मॉक टेस्ट दिलेल्या आहेत अवेलेबल आहेत त्या मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व करा पेपरच्या. म्हणजे काय होतं की एक तुम्हाला एक माहिती होतं की बुवा आपल्याला कशा प्रकारचे येणार आहे प्रश्न आणि कशा प्रकारे आपल्याला तो ऑनलाईन पेपर अटेम्प्ट करायचा आहे. कारण काही बऱ्याच विद्यार्थ्यांना की ऑनलाईन म्हटलं की ते ऑनलाईनचं भीतीनेच थोडंसं हे होतं की कशा प्रकारे आपल्याला ते अटेम्प्ट करायचं आपण बरोबर अटेम्प्ट करू की नाही. आणि प्रत्येक प्रश्न ज्यावेळेस आपण करतो त्यानंतर सेव्ह नेक्स्टचं बटन हे कंपल्सरी दाबायचं नाही तर डायरेक्ट पुढच्या प्रश्नावर जात येत नाही. त्यामुळे आणि सर्व प्रश्न हे सॉल्व करायचे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. कारण मग नंतर करू वेळ घालवायचा नाही. त्यामध्ये जेवढे अटेम्प्ट करता सगळे अटेम्प्ट करून टाकायचे. त्यामुळं काही नंतर जर नाही जरी वेळ मिळाला तरी पण मग प्रॉब्लेम येत नाही. तर आज आपण 20/20 जो सेकंड पेपर आहे त्याच्यातला आपण उतारा पाहूया. तर हा जो उतारा आहे पहा तर ह्या उतार्यामध्ये हा जो उतारा आहे तो तुम्ही
वाचून दाखवते मी. अशा प्रकारे एकदा नजरेखालून वाचून घ्यायचा. तर पाहूया आपण. भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो. अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाची झेपेची गरज महत्त्वाची असते. आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवीत. मराठीच्या शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम उत्तम असली पाहिजे. शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि भोवताल यात विसंगती जाणवू नये ही धारणा, शिक्षण आणि विचार याचा कायमच राहायला हवी. वळण आणि शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या विचाराला बगल द्यायला नको. मराठीपण हे केवळ भाषिक नसते, तर भावना, भूमिका, लोक, व्यवहार, गरजा, आवडी, आदर या अशा नानाविध महत्त्वपूर्ण विषयांची अनिवार्य स्वरूपात मराठीपण एकजीव झालेले असते. भाषा वापर आणि सामिलकी ही गोष्टच मुळी आदिम, व्यापक, सर्वस्पर्शी अनिवार्य आहे. राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्धान पावले आहेत. शेतावर उभ्या असलेल्या लक्षावधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निशी श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे. या सर्व विपरीततेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असे म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांनी शैक्षणिक सामाजिक स्तरावरील सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे. औषधांची केवळ माहिती नको, रोग आणि मूळ याचे वेध आणि त्यावर जालीम उपाय सुद्धा शोधले पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. मराठी गान म्हणजे मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्यातले आपले आजचे विपुल लेखक व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस यांची मराठी जगात कुठेच कमी नाही. इतर भाषेच्या तुलनेत ही मराठी अजिबात मागे नाहीत. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. लोक वाङ्मय, संत वाङ्मय, महानुभाव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन व निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्धच आहे. यातील मराठीचा प्रातिनिधिक नवरसनिर्मित आणि लोकसामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीची सर्व टोक व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीचे देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यावधी माणसाच्या खांद्यावर असणारी ही मराठीची पालखी आहे. तिचे धोरण निश्चित करण्याच्या प्रयत्नातही मोठा जनसहभाग लाभावा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एकदा असा उतारा वाचून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्याच्यावरचे जे प्रश्न आलेले आहेत ते सॉल्व करायला लागायचे. आता हे 2 सेक्शनमध्ये ऑनलाईन पेपरमध्ये सुद्धा 2 सेक्शन आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला बालविकासावर प्रश्न येतात. पहिल्या पेपरचा जर विचार केला तर पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला बालविकासावर प्रश्न विचारले जातात, त्यानंतर EVSवर आणि त्यानंतर मॅथ्सवर आणि नंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये भाषा, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मध्ये असतात. अशाच प्रकारे तुमचं याच्यामध्ये पेपर सेकंडमध्ये असतं. पण सेकंडमध्ये फक्त मॅथ्स नाही, डायरेक्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला मग सोशल सायन्स असतं आणि लँग्वेज असतं. EVS आपण जे म्हणतो त्या EVSच्या मॅथ्सच्या ऐवजी डायरेक्ट 60 मार्काला सोशल सायन्स असतं. तर आपण हे प्रश्न पाहू आता. धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. तर याचा आशय नसलेला पर्याय पहिला सारासार विचार करणे, दुसरं वहिवाट करणे, तिसरं काम करण्याची पद्धत आणि चौथं एकाग्र चिंतन. तर याचं बरोबर उत्तर आहे एकाग्र चिंतन. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते कोणत्या 2 बाबीत विरोधाभास आहे? पहिलं लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, दुसरं मराठी साहित्यानं आजचे विपुल लेखन, तिसरं लोकसमीलची आणि मराठीचा विस्तार, चौथं मुलांचे दप्तर आणि पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असणाऱ्या बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. पहिलं पालकांचे सहभागित्व, दुसरं शाळांची गुणवत्ता, तिसरं नेमकी उपाययोजना आणि चौथं पाठ्यक्रमातील विरोधाभास. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, पाठ्यक्रमातील विरोधाभास. पुढचं पाहू. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? पहिलं मराठीपण, दुसरं कीर्तन, तिसरं पालखी आणि चौथं भजन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, मराठीपण. पुढचं पाहू.
95 क्रमांक, आजचे विपुल लेखन व प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहिलं आहे सर्वनाम, दुसरं विशेषण, तिसरं भाववाचक नाम आणि चौथं आत्मवाचक सर्वनाम. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 विशेषण. पुढचं, लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे? 1. मराठी पुस्तकांची गुणवत्ता, दुसरं मराठी दैनिक, तिसरं धारणा शिक्षण आणि चौथं मोबाईल लँग्वेज. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 मराठी दैनिक. पुढचा पाहू, आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते? 1. समृद्धीचा वारसा, दुसरं मराठीचा इतिहास, तिसरं भाषेचे अनेक घटक आणि चौथं कीर्तन व निरूपण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 भाषेचे अनेक घटक. पुढचा पाहू, वारसा शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. पहिलं पुन्हा पुन्हा, दुसरं वडिलोपार्जित हक्क, तिसरं निष्फळ बोलणे आणि चौथं उत्तराधिकारी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 वडिलोपार्जित हक्क. पुढचा पाहू, लेखकाच्या मते पालकाची कोणती कृती करावी? पालकांनी कोणती कृती करावी? तर लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? पहिलं शालेय पातळीवर त्यांचा सहभाग, दुसरं मराठीची पालखी वाहने, तिसरं विपरीततेचा विचार आणि चौथं विरोधाभासी विचार. तर याचं बरोबर उत्तर आहे पहिलं शालेय पातळीवर त्यांचा सहभाग. आता पॅरेग्राफ झालं, आता त्यानंतर कवितेवरचं पाहू आपण. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकन करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, हातात हात घेऊन हृदयात जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाहो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो, या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल, जगतास शांत होईल तो सोन्याचा दिन येऊ. तर आपण ही जी कविता आहे ती मी एकदा वाचली आहे, तुम्ही दोनदा वाचा आणि नंतर त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. तर आता याचे प्रश्न पाहू आपण. तर पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी विशेष नाम कोणते? 1. देश, दुसरं कंकण, तिसरं पताका आणि चौथं सूर्य. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 सूर्य. पुढचा प्रश्न पाहू, भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे? पहिलं सिद्ध, दुसरं सशक्त, तिसरं संहारक आणि चौथं भाग्यवान. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 सशक्त हवा. पुढचा प्रश्न पाहू 102, राष्ट्रासाठी नेमकं काय करायची सिद्धता कवी मनाची आहे? 1. पराक्रम दाखवण्याची, दुसरा हातात हात घेण्याची, तिसरं प्राणार्पण करण्याची आणि चौथं पुरुषार्थ बाळगण्याची. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 प्राणार्पण करण्याची. पुढचं, भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते? 1. शांततेचा, दुसरा पराक्रमाचा, तिसरं पुरुषार्थाचा आणि चौथं संहारकतेचा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 शांततेचा. पुढचं, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीत कवी कशाचे आव्हान करीत आहे? 1. परस्पर बंधुभाव, दुसरं पराक्रम, तिसरं जनसेवा आणि चौथं प्राणार्पण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 परस्पर बंधुभाव. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, तिमिर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. 1. अंगारा, दुसरं तिफन, तिसरं अंधकार आणि चौथं तमाशा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 अंधकार.
तर मी जसं सांगितलं की तुम्हाला जे पॅरेग्राफवर प्रश्न येतात दोन्ही लँग्वेजचं, एवढं लक्षात ठेवा की हे तुमच्या हातातले मार्क आहेत. जवळजवळ 15 मार्क एका लँग्वेजवर तुम्हाला मिळतात आणि 15 मार्क तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये मिळून जातात. या दोन्हीमध्ये तुम्हाला जवळजवळ 30 मार्क लगेच मिळून जातात. आणि जे पॅडॉलॉजीचे प्रश्न असतात, म्हणजे आता हे जे आपलं कविताचा उतारा संपला त्यानंतर हा पॅडॉलॉजीचा जो आता प्रश्न आहेत 15, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मग ते 15 मार्क मिळतात. याच्यामध्ये सुद्धा काय, फक्त थोडंसं जर आपण विचार केला, सारासार विचार केला की आपण जर शिक्षक आहे, आपण BEd केलेलं आहे, तर आपण त्या वेळी वर्गामध्ये असू तर आपण काय करू, अशा विचार जरी करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिले तरी तुम्हाला फार काही पॅडॉलॉजीचा अभ्यास करायची काही गरज पडत नाही. तर त्या समजा आपल्याला येत नसेल तर आपण या पद्धतीने विचार करून सुद्धा यांचं उत्तर हे देऊ शकतो. तसंच आपण सायकोलॉजीचे जे पेपर आहे बालमानसशास्त्र, त्यासुद्धा आपण अशा प्रकारे विचार करून, सारासार विचार करून त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन पेपर देत असताना तुम्ही किंवा कोणताही पेपर देत असताना थोडासा विचार करून उत्तर दिले तर आपले उत्तर बरोबर येऊ शकतात. पहिला प्रश्न पाहू यातला आपण अध्यापनशास्त्रामधला. तर पहिला आहे, प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. एक नियमबद्ध, दुसरं राज्य शासनाप्रमाणे, तिसरं केंद्र शासनाप्रमाणे आणि चौथं लिपिबद्ध. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 नियमबद्ध. पुढचं पाहू, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे एक देश पातळीवरची भाषा, दुसरं फक्त संस्कृत, तिसरं अहिंदी राज्यातील हिंदी शिवाय भाषा आणि चौथं फक्त विदेशी किंवा परकीय भाषा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, म्हणजे तिसरी भाषा. अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा म्हणजे आपलं मराठी आहे. मग आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी आहे, आणि हिंदी आपल्या इथं राष्ट्रीय भाषा म्हणून निवडली जाते. आणि मग त्रिभाषा सूत्रामध्ये 3 भाषा निवडल्या जातात. मग तिसरी भाषा जी आपण निवडतो ती कोणती येते, त्रिभाषा सूत्रामध्ये नुसार तिसरी भाषा येते मग ती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना फक्त नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे एक अधिकृत सामग्री, दुसरं एकीकृत सामग्री, तिसरं विश्वसनीय सामग्री आणि चौथं निरुपयोगी सामग्री. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 अधिकृत सामग्री. पुढचा प्रश्न 109, ओघवता म्हणजे पहिलं अचूक लेखन, दुसरं व्याकरणाच्या नियमाची नीट समजणे आणि वापरणे, तिसरं वाचण्याचा नीट उच्चार करणे आणि चौथं बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 बोलणे, वाचणे, लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. पुढचं पाहू, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. ए ध्वनी, बी शब्दांश, सी वाक्य, डी शब्द आणि ई अक्षर. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे पहिलं येतं ध्वनी, मग दुसरं येतं अक्षर, मग येतं शब्दांश, मग येतं शब्द आणि मग येतं अक्षर. आता हा जो प्रश्न होता शब्द, अक्षर, ध्वनी हे तुम्हाला लगेच कळण्यासारखे, म्हणजे त्याचं काय आपल्याला फार अभ्यास करण्याची फार काही हे करण्याची गरज नाही. तर अशाच प्रकारचे बरेचसे प्रश्न आपण स्वतःसुद्धा सॉल्व करू शकतो. तर पुढचा प्रश्न पाहू, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे. एक भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे, दुसरं अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते, तिसरं अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते, चौथं भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली
पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे. याचा संबंध कोणाशी आहे? 1. आराखडा तयार करणे, दुसरं सारांश लिहिणे, तिसरं मुद्दे लिहिणे आणि चौथं वाचन करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, वाचन करणे. पुढचं पाहू. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा टिंबटिंब असते. 1. आंतरिक, दुसरं बाह्य, तिसरं रोजगार केंद्रित आणि चौथं आत्मकेंद्रित. तर याचं बरोबर उत्तर आहे बाह्य. याचं बरोबर उत्तर रोजगार केंद्रित पण असू शकतं, पण रोजगार केंद्रासाठीच फक्त आपण वेगळ्या भाषा नाही शिकू, आपण वेगळ्या कारणांसाठी सुद्धा भाषा शिकतो, पण त्याला आणखी नेमकं उत्तर काय आहे तर ते बाह्य आहे ना, म्हणून तिथं बाह्य उत्तर आलं. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. 1. मूल्यमापन, दुसरं अनुकरण, तिसरं चर्चा आणि चौथं चुका कमी करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, चर्चा. पुढचा प्रश्न पाहू. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे? 1. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे, दुसरं वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे, तिसरं प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे, चौथं शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? 1. निर्दोष उच्चारणासह वाचन, दुसरं पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे, तिसरं अचूकता आणि ओघ विकसित करणे, चौथं अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेले शिक्षण साधनांचा वापर करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, अचूक आणि ओघ विकसित करणे. पुढचं. एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? 1. स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे, दुसरं विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे, तिसरं विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे आणि चौथं समूह कार्याला व जोडीने करणाऱ्या कार्यात कमी वेळ देणे. तर याचं बरोबर ऑप्शन पाहू. याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. पुढचा प्रश्न पाहू. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेश भाग आहे? 1. शाळा वर्ग, दुसरं वाचन स्वतः, तिसरं साक्षरता भाषा आणि चौथं स्वतः आणि सवंगडी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, साक्षरता आणि भाषा. पुढचं. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे 1. अनेक भाषा शिकणे, दुसरं प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे, तिसरं अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे आणि चौथं मुलांच्या भाषेत एक साधन म्हणून वापरणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. आता हा शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. 1. भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? 1. विविध कार्यतक्त्यांवर भर देणे, दुसरं शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिफिती वापरणार, तिसरं वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, चौथं स्वरशैलीसह बोलणे आणि स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे. तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण एक भाषा लँग्वेजमधला एक पॅरेग्राफ आणि
अध्यापनशास्त्र आणि हे पूर्ण आपण आता एक सॉल्व केलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन पेपरला देखील तुमची जी लँग्वेज आहे ते व्यवस्थित प्रकारे सॉल्व करा. त्यामध्येच तुमचे बरेचसे जवळजवळ 30 मार्क कव्हर होऊन जातील. तर ऑनलाईन पेपरची जास्त भीती बाळगण्याची गरज नाही, फक्त टायमिंगकडे लक्ष द्या, एवढं सर्वात जास्त महत्त्वाचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर फ्रेंड्सबरोबर शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.